दरम्यान साताऱ्यातून भाजपकडून उदयनराजेंची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। मात्र उदयनराजेंनी घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढावी असा प्रस्तावही ठेवण्यात आल्याचं समजतंय। आणि पाहूया त्या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट। साताऱ्यातून उदयनराजे निवडणूक लढवणार। उदयनराजेंनी थेट दिल्लीतून आणली उमेदवारी। कमळ सोडून हातात पुन्हा घड्याळ बांधणार। राज्यसभेचे खासदार असणारे उदयनराजे साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते। 2019च्या पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा दारुण पराभव झाला होता। या पराभवाची परतफेड करण्यासाठी राज्यसभेचा कार्यकाळ शिल्लक असतानाही उदयनराजेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं होतं। भाजप पुन्हा उमेदवारी देण्याच्या मानसिकतेत नसल्याचे पाहून उदयनराजेंनी थेट दिल्ली गाठली। 3 दिवसानंतर त्यांना अमित शहांची भेट मिळाली। या भेटीत त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येत आहे। उदयनराजेंनी उमेदवारी मिळवली, मात्र साताऱ्याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा सांगितला। उदयनराजेंनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्तावही ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। दुसरीकडे उदयनराजेंना दिल्लीत ताटकळत राहावं लागल्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर टीका सुरू केली आहे। संजय राऊतांनीही भाजपवर निशाणा साधलाय। डिबेट झालं होतं या विषयावर, तेव्हा आम्ही गादीचा अपमान केला वगैरे 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 हेच होते। पण उदयनराजे भोसले यांना 5-5 दिवस तुम्ही तिथे वेटिंगला ठेवता। वेटिंगला म्हणते छत्रपतींना सातारच्या। खरं म्हणजे याचा विचार उदयनराजे भोसले यांनी करायला हवा। आम्ही कसं काय बोलणार? ते त्या पक्षाचे सदस्य आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानेही उदयनराजेंना दिल्लीत भेटीसाठी 3 दिवस थांबून ठेवल्याने संताप व्यक्त केलाय। छत्रपतींचा हा अपमान असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय। उदयनराजे आमच्या आणि आम्ही एकत्र 10 वर्ष काम केलेलं आहे आणि आम्हाला उदयनराजेंचा आणि त्यांच्या गाडीचा अर्थातच मानच। त्याच्यामुळे आम्हालाही खूप वाईट वाटलं आणि वेदना वाटल्या की उदयनराजेंना 3 दिवस दिल्लीत थांबवण्यात होण्यात आलं। उदयनराजे खास त्यांच्या स्टाईलनं निवडणुकीचा प्रचार सुरू करतील, पण यावेळी ते हातात कमळ घेतील की घड्याळ हे महायुतीचे नेते ठरवणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।